नमस्कार प्रेक्षक हो, तुमच्या आवडत्या मालिकेच्या आजच्याच म्हणजे 31 जानेवारीच्या भागात तुम्ही पाहणार आहात. दुर्गा यशला सांगत असते, यश, अरे माझं ना खूप वर्षापासून एक स्वप्न होतं. माझ्या भावाने त्याच्या लग्नात सेहरा बांधावा. बांधशील का रे तू? मी तुझ्यासाठी सेहरा आणलाय. आता यशही निरागसपणे म्हणतो, ताई तुझी एवढी इच्छा आहे तर मी का मोडेन, मी नक्की बांधेन. आता यश तो आरशात बांधूनही बघतो, त्याला खूप छान वाटतो. आता सगळेजण आवरून निघालेले असतात. मध्ये गेल्यानंतर दुर्गा यशला बेशुद्ध करते आणि एका ठिकाणी डांबून ठेवते. यामध्ये दुर्गाला मदत करायला विक्रांतही असतो. आता यशला डांबल्यानंतर विक्रांत सेम यशसारखा ड्रेस घालतो आणि यशचा सेहरा बांधतो. आता विक्रांत यशच्या जागी नवरा म्हणून उभारणार असतो. आता दुर्गा विक्रांतला घेऊन मंडपात येते. त्यांचं जल्लोषात स्वागत होतं. आता लग्नाची वेळ आलेली असते. यशच्या जागी लग्नाला विक्रांत उभा असतो. समोर रेवू उभे असते. रेवूला वाटत असतं की हा यश आहे. रेवू खूप खुश असते, पण यशचा चेहरा मात्र तिला दिसत नसतो, कारण की त्यानं सेहरा बांधलेला असतो. आता आनंदात मंगलाष्टका पार पडतात. रेवूचे आई वडील डोळ्यातले पाणी पुसत असतात. पण जेव्हा अंतरपाट काढला जातो तेव्हा रेवू यश समजून विक्रांतला हार घालते. दुर्गाला वाटतं आपला प्लॅन सक्सेस होत आहे. आता असते विक्रांतने रेवूला हार घालायची वेळ. तेवढ्यातच साईडला उभा असणारा एजे विक्रांतला खूप वेळ झालं बघत असतो. त्याला समजत असतं की काहीतरी गडबड आहे. यश असा शांताने घाबरल्यासारखा उभारणार नाही. या शहराच्या मागं यशच असेल का? आता एजेचा संशय बळावतो आणि विक्रांत हार घालायच्या आधी एजे मध्ये हात पुढे करतो आणि त्याला हार घालण्यापासून रोखतो आणि पुढे जाऊन यशच्या डोक्यावरचा सेहरा काढतो. तेव्हा सगळ्यांनाच कळतं हा यश नाही आहे तर हा विक्रांत आहे. सगळेच जण हे बघून शॉक होतात. रेवूला तर विक्रांतला बघितल्यावर खूप मोठा धक्का बसतो. ती 2 पावले मागेच जाते, दचकते आणि मोठमोठ्यानं रडू लागते. आता एजे मात्र खूप चिडतो आणि विक्रांतला म्हणू लागतो, तुझी हिंमत कशी झाली तो उभा राहायची, आता मी तुला सोडणार नाही. तसा विक्रांतही खूप चिडलेला असतो. तोही म्हणू लागतो, आता काहीही झालं तरी रेवतीला माझ्यापासून कोणी दूर करू शकणार नाही. आता मी तिच्याशी आज लग्न करणारच. रेवती मात्र मोठमोठ्याने रडून म्हणू लागते, नाही, मला तुझ्याशी लग्न करायचं नाही. मी लग्न केलं तर यशच करणार. आता मात्र विक्रांतला राग येतो. तो सरळ बंदूक काढतो, रेवतीच्या डोक्यावर धरतो आणि म्हणतो, आता तुला माझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही, अगदी एजसुद्धा नाही. तू झालीस तर फक्त माझी होशील, नाहीतर कुणाचीच नाही. हे सगळं बघता बघता झालेलं असतं. एव्हा ना विक्रांतने ट्रिगर पण दाबलेला असतो. एजे मात्र अजूनही विक्रांतच्या समोर असतो. आता विक्रांत खरंच बंदुकीतून गोळी झाडेल का? ती एजेला किंवा रेवतीला लागेल का? तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.